कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाने महापालिका शेजारी असलेल्या प्रतापसिंह उद्यानजवळील सर्व भेळ विक्रेते यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यामध्ये सातत्यपणा ठेवला आहे। कारवाई दरम्यान महापालिका अतिक्रमण अधिकारी आणि कर्मचारी आणि भेळ विक्रेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करण्यात आले। अतिक्रमण कारवाई केल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित विभागातल्या सर्व गाड्या रस्त्यावर उभ्या केल्यामुळे रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। सदरील कारवाई दरम्यान भेळ विक्रेते यांना या कारवाई दरम्यान विचारले असता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त यांनी अतिक्रमण विभागाला जे कारवाईचे आदेश आमच्यासाठी दिले गेले आणि त्यावर तात्काळ कारवाई आमच्यावरची झाली ती अन्यायकारक असून जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा सोडणार नाही असे सांगण्यात आले। सार्वजनिक जीवनात जगताना एक म्हण आहे, एखाद्याला कावीळ झाली की त्याला त्याची बायकोही पिवळी दिसते। आज सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना बहुतेक डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे। त्यांना शहरातल्या मोठमोठ्या बिल्डिंगचं पार्किंग दिसत नाही, मोठमोठ्या जागांच्यावर केलेलं अतिक्रमण दिसत नाही, जिथं मोठ्याने इमले उभा राहत आहेत त्यांचे रस्त्यावर पडलेले कचरा, रस्त्यावर पडलेली वीट वाळू खडे दिसत नाही। यांच्या फालतू वागण्यामुळं काल एका महिलेचा कोल्हापूर रोडला डबऱ्यात पडून तिच्या अंगावर येऊन जीव गेला आहे। या लोकांच्या नागरी समस्यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अधिकृत लायसनधारक असणारे भेळवाले, अधिकृत लायसनधारक असणारे प्रतापसिंह उद्यानच्या बाहेर असणारे विक्रेते यांच्या पोटावर लाथ मारायची, यांची उपजीविका थांबवायची, नेमकं यांचा हा हेतू काय आहे हे कळत नाही। हे आयुक्त आमच्या सांगलीला येऊन वर्षभर होत आलं। या माणसाला सांगलीतला कुठला चौक कुठं आहे हे माहीत नाही, मात्र यांचे डोळे कोण आहेत, यांचे कान कोण आहेत आणि हे जरी दुसरे सांगत असले तर ह्यांना स्वतःचा IAS अधिकारी म्हणून स्वतःचं काही मस्तिष्क आहे का नाही असा प्रश्न पडण्यासारखा एक पोरखेळ आज त्यांनी या महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानच्या समोर करून ठेवलेला आहे। या प्रतापसिंह उद्यानच्या गेटवर उद्यानात जायला नागरिकांना मज्जाव केलेला या घंटागाड्या तुम्ही पाहत असाल, ज्या घंटागाड्या इथं लावलेल्या आहेत, ज्या कचऱ्याला दिवसभर वापरल्या जातात, रस्त्यावर बेकायदेशीरित्या मेलेली जनावरं जी आहेत, मोकाट सुटणारी जनावरं, जी मेलेली जनावरं, कुत्री, मांजरं, डुकरं ज्या गाडीतनं उचलून नेऊन टाकली जातात, अशा सगळ्या गाड्या महापालिकेच्या इथं आणून लावलेल्या आहेत। लोकांच्या उपजीविकेला उपस्थित असणारे यातले भेळवाले, इथले खाद्यपेय विक्रेते यांनी इथे गाड्या लावू नये, फक्त स्वतःचा वैयक्तिक इगो नेमका असला कसला स्वाभिमान आहे। मी कुठल्या तर पेपरमध्ये बातमी वाचली होती की यांना शिकवण्यासाठी वडिलांनी सावकारी करून 5,000 रुपये कर्ज काढून यांना शिकवले। आता नेमकं त्या कर्जाची परतफेड करतायत। या माणसाला जर जीवनात चटके बसून मोठा झाला असेल तर हा फेरीवाल्यांच्यावर अशी चुकीच्या पद्धतीची कारवाई करणार नाही, मात्र अधिकृत विक्रेत्यांच्यावर कारवाई करणं आणि अशा पद्धतीचं वागणं महाराष्ट्रातलं एकमेव द्वितीय हे उदाहरण असेल। हा असला भक्कक आयुक्त आमच्या सांगली महापालिकेला दिलेला आहे, ज्याला बुद्धीचा कुठला भाग नाही, स्वतःचं कुठलं विजन नाही, त्याला काय कळत आहे, काय बोलतोय काही कळत नाही, फेरीवाला धोरणाची कुठली माहिती नाही। फेरीवाला धोरणामध्ये या लोकांना दुसरीकडे उचलून ठेवताना त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसन करायचं आहे, धोरणाची अंमलबजावणी करायची आहे। पण हे धोरण मुंबई महापालिकेच्या धर्तीवर सुप्रीम कोर्टानं आदेशानं आलेला आहे, याच्यावर फेरीवाला समिती नियुक्त झालेली आहे। समितीनं सर्वे करून केलेला अहवाल तो उचलून टेबलवरनं बाजूला ठेवला आहे, त्यावर रिमार्क मारला आहे डिस्कस म्हणून, मात्र त्यावर कुठली कारवाई अंमलबजावणी होत नाही। फेरीवाल्या विक्रेत्यांचा सर्वे अपूर्ण आहे, तो अर्धवट ठेवला आहे, तरीसुद्धा त्यावर कुठली कारवाई किंवा अंमलबजावणी होत नाही। उठायचं सुटायचं रस्त्यावर जे काही गाड्या आहेत, जिथं अडथळा होत होता, जिथं काही अडचणी होत होत्या, 100% आम्ही तिथं संघटनेनं 2 पावलं पुढे जाऊन तिथले अडथळे हटवलेले आहेत। प्रशासनाला पाहिजे तशी भूमिका आम्ही तिथल्या विक्रेत्यांचं जवळपास पुनर्वसन करून केलेलं आहे, मात्र कुठल्या आकसापोटी ते हे करतायत हे कळत नाही। असा बालबुद्धी आयुक्त आम्हाला भेटला आहे। आता वेळ आली की हे जर यातून सावरले नाहीत, सुधारले नाहीत तर आयुक्त हटवा म्हणून आम्हालाच फेरीवाल्यांना यासाठी धोरण अवलंबावं लागेल। प्रशासक म्हणजे काही महापालिकेचा मालक नाही, प्रशासक हा आमचा नोकर आहे, आमच्या टॅक्समधनं याला पगार दिला जातो। गाव आमचं, शहर आमचं, गाडीवाले आमचे, ग्राहक आमचे, व्यवस्था आमची, हे मालक आहेत का आमच्या लोकांच्यावर कारवाई करायला? यासाठी आमची भूमिका आहे। यांना आज सोडू की पळू करून आम्ही सोडल्याशिवाय सोडणार।